गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण ज्या पहिल्या 2 कविता पाहिल्या सेक्शन नंबर 2मधून, त्यातली पहिली कविता जी आहे ती शिकवून पूर्ण झालेली आहे. परंतु आपल्याकडं त्याचं साहित्य, लेखन साहित्य काही नाही, लिखित साहित्य काही नाही आहे. ते मी आता द्यायला सुरुवात केलेली आहे. मी सुरुवातीला तुम्हाला हे जे पहिलं पेज नंबर 1 आहे त्याच्यावरती मी तुम्हाला एक ट्रान्सलेट केलेलं या कवितेचं ही कविता ट्रान्सलेट केलेली मी तुम्हाला दिलेली आहे. स्टॅन्झा वाईज ही कविता जी आहे तर ती कविता तुम्ही स्वतःला समजून सांगायची आहे, वाचायची आहे. एवढं मी या ठिकाणी सांगू शकते. तुम्हाला कुठलीही अडचण समजण्यासाठी येऊ नये म्हणून ट्रान्सलेशन दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा की पान नंबर 2वरती सुद्धा राहिलेला कवितेचा भाग हा मी कंप्लीट केलेला आहे. ती इथंसुद्धा या ठिकाणी ही कविता ट्रान्सलेशनमधली जी आहे तर ती मी संपवलेली आहे. ही तुम्ही अगदी व्यवस्थित मनापासून वाचायची आहे, लक्षात घ्या. त्यानंतर आपण येतोय पुढे. बऱ्याच जणांच्याकडे पुस्तकं असतील किंवा नसतीलही, तर त्यांच्यासाठी ही कविता जी आहे ती पूर्ण कविता ही जी आहे तर ती कविता मी तुमच्यासमोर ठेवलेली आहे. ट्रान्सलेशन ही आपल्याला फक्त वाचायचं आहे, कविता ही वाचायची आहे. मात्र या कवितेच्या खाली दिलेले शब्द, त्यांचे अर्थ इंग्लिशमधले आणि मराठीतले, तर इंग्लिशमधले अर्थ आणि मराठीतले अर्थ हे दोन्ही तुम्ही वहीमध्ये त्याच्या नोंदी ह्या तुमच्या आल्याच पाहिजेत. त्याच्या पुढील पानावरती सुद्धा मी शब्द आणि त्यांचे अर्थ हे कंटिन्यू केलेले आहेत पान नंबर 4वरती. ठीक आहे. त्यानंतर आपण येतोय आईस ब्रेकर्स कवितेचे सुरुवातीचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न जे आहेत कवितेची पार्श्वभूमी जी आहे तर त्यासाठीचे ते प्रश्न, कवितेच्या विषयाला हात घालणारे हे प्रश्न आहेत. हे सुद्धा आपण सोडवायचे आहेत. हे आपल्या वहीमध्ये असलेच पाहिजेत, लक्षात घ्या. तर ॲक्टिव्हिटी पहिली तुम्हाला काय दिलेली आहे तर चूज द मोड ऑफ ट्रॅव्हल दॅट यू वूड लाईक द मोस्ट फॉर अ जर्नी. त्याचा मराठीतला अर्थ पण या ठिकाणी दिलेला आहे. मग या ठिकाणी एअरवेज, वॉटरवेज, रेल्वेज, रोडवेज अशा प्रकारचे त्यांनी मुद्दे हे तुम्हाला दिलेले आहे. आता ज्यांच्याकडं पुस्तक आहे त्यांनी प्रश्न लिहायची आवश्यकता नाही. मात्र प्रश्न क्रमांक जो आहे तो किंवा ॲक्टिव्हिटी क्रमांक जो आहे तो ॲक्टिव्हिटी क्रमांक तुम्ही कंटिन्यू करायचा आहे. आणि ज्यांच्याकडं काहीच नाही आहे, पुस्तकच नाही, तर त्यांनी प्रश्न लिहून घ्यायला हरकत नाही आहे. मग ते प्रश्न जे 4 मुद्दे दिलेले आहेत, एअरवेजच्या संदर्भात उत्तर दिलेलं आहे की ते कशाप्रकारे आपल्याला आवडणार आहे किंवा त्याचे काय फायदे आहेत, तर त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. ती जशी दिली आहे तशी तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोंद करायची आहे. तीच गोष्ट वॉटरवेजच्या बाबतीतली आहे. हे तुमच्या वहीमध्ये याची उत्तरांची नोंद झालीच पाहिजे. पुढच्या पानावरती हे उत्तर कंटिन्यू झालेलं आहे. त्यानंतर रेल्वेजबद्दलची माहिती दिलेली आहे. शॉर्टमध्ये दिलेलं आहे पण ते तुमच्या वहीमध्ये पाहिजे. रोडवेजबद्दलची सुद्धा माहिती ही तुमच्या वहीमध्ये असलीच पाहिजे. त्यानंतर आपण पुढच्या पानावरती ते उत्तर कंटिन्यू करतो. राहिलेले 2 मुद्दे जे आहेत ते आपण घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी येते की डिस्कस विथ युअर पार्टनर द प्रिपरेशन्स यू वूड लाईक टू मेक फॉर द जर्नी चोजन. म्हणजे आपल्या सहकार्याशी आपण चर्चा करायची आहे. कोणती चर्चा करायची आहे तर तुम्ही प्रवासाची तयारी तुम्ही कशी कराल या ठिकाणी दिलेलं आहे ट्रान्सलेशन. मला वाटतं हे उत्तर इथं खूप मोठं आहे आणि त्यामुळे मुद्दे नुसते लिहिले तरी चालतील. तर ह्या अंडरलाईन केलेले जे मुद्दे आहेत ते नुसते तुमच्या उत्तरांमध्ये आले तरीसुद्धा चालतील. मी त्याच्या पुढच्या पानावरती कंटिन्यू करते आहे. जिथं मी अंडरलाईन केलेलं आहे या पानावरती सुद्धा अम्ब्रेला, अदर रेनवेअर, फ्लॅशलाईट, स्पेअर टायर, टूल बॉक्स, जॅक आर अ मस्ट किंवा व्हेकल सर्व्हिस्ड. त्याच्यानंतर पॉईंट 2 दिलेला आहे. डॉक्युमेंट्स रिलेटेड टू द व्हेकल ड्रायव्हर्स लायसन्स, रजिस्ट्रेशन पेपर्स, इन्शुरन्स पेपर्स. ठीक आहे. या पद्धतीनं. आणि हा पॉईंट 3 पण त्याच पद्धतीनं तुम्ही अंडरलाईन करायचा आहे. पुढचा पॉईंट नंबर 4 मी पुढच्या पानावरती आलेली आहे. तर पॉईंट नंबर 4 जो आहे तो सुद्धा तुम्ही त्याच पद्धतीनं अंडरलाईन करायचा आहे. ॲक्टिव्हिटी 3मध्ये डिस्कस द वे इन विच यू वूड ओव्हरकम द प्रॉब्लेम्स, हिंड्रन्सेस, डिफिकल्टीज यू फेस ड्युरिंग द जर्नी. प्रवासाच्या
काळात उद्भवणाऱ्या समस्या त्यावरती तुम्ही कशा प्रकारे मात कराल त्याची चर्चा, असा हा प्रश्न आहे. याचं उत्तरसुद्धा जसं आहे तसं लिहायचं आहे. तर पूर्ण वाक्यामध्ये याची उत्तरं ही तुमच्या वहीमध्ये त्याची नोंद झाली पाहिजे. आता या ठिकाणी 2 उत्तरं दिलेली आहेत. इन केस ऑफ अ प्रॉब्लेम ऑर डिफिकल्टी आय वुड गो टू द नियरेस्ट प्लेस वेअर आय कॅन ट्राय अँड रिझॉल्व द प्रॉब्लेम. आय वुड इन्फॉर्म माय फॅमिली अबाउट द प्रॉब्लेम. अशा प्रकारे तुम्ही हे उत्तर पुढे कंटिन्यू आपल्या वहीमध्ये करायचं आहे. त्याच पद्धतीनं मी या ठिकाणी पुढचेही काही मुद्दे या ठिकाणी 3 आणि 4, तिसरा आणि चौथा मुद्दा या ठिकाणी अशाच रीतीनं जसा दिलेला आहे तसाच तो कंटिन्यू करायचा आहे. त्यानंतरची येते ॲक्टिव्हिटी नंबर 4. ॲक्टिव्हिटी नंबर 4मध्ये काय प्रश्न विचारलेला आहे, तर ड्युरिंग एव्हरी जर्नी वी हॅव टू ऑब्झर्व सर्टन रूल्स. डिस्कस युअर आयडियाज ऑफ द जर्नी विदाऊट एनी रिस्ट्रिक्शन्स. अर्थ दिलेला आहे, त्याच्या खाली तो वाचायचा आहे तुम्ही. इथंसुद्धा मी काय केलेलं आहे की पूर्ण वाक्यामध्ये उत्तर न हे करता आपण ज्या ठिकाणी मी अंडरलाईन केलेले आहेत तर तेवढेच मुद्दे जरी तुम्ही घेतले तरी चालतील. जर तुम्हाला वाटलं की तुम्ही ते सगळंच घ्यावं तरीसुद्धा चालू शकेल. तर अशा प्रकारे तुम्ही आईस ब्रेकर्सचे जे प्रश्न आहेत ते तुमच्या वहीमध्ये त्याची नोंद झालीच पाहिजे. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या की आईस ब्रेकर्सचे प्रश्न शब्दांचे अर्थ इंग्रजी मराठी, त्याचबरोबर ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजे कविता झाल्यानंतर पाठ झाल्यानंतरचे जे काही प्रश्न असतात ते सारे प्रश्न, आणि प्रत्येक पाठावरती कवितेवरती दिले जाणारे तुम्हाला ॲक्टिव्हिटी शीट्स, या सगळ्याच गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, अभ्यासायच्या आहेत. तर ते मी द्यायला सुरुवात केलेली आहे. आज आईस ब्रेक्स इथंपर्यंतच आपण पाहतो आहोत. थँक्यू व्हेरी मच. पुढच्या भागामध्ये आपण ब्रेनस्टॉर्मिंगचे काही प्रश्न याच कवितेवरचे पाहणार आहोत. थँक्यू.